चलो प्लीज पे अटेंशन. न्यू लेसन स्टार्ट करूयात. ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन. Organisms and population. चलो प्लीज पे अटेंशन. यामध्ये फर्स्ट पॉइंट लिहा तुम्ही. फर्स्ट पॉइंट लिहा. इकोलॉजी लिहा त्यामध्ये. इकोलॉजी इकोलॉजी स्टडीज. इकोलॉजी स्टडीज adaptations of different organisms with their ecology study. Adaptations of different organisms with their habitats. Variations in intensity and duration of temperature. Variations in precipitations. प्रेसिपिटेशन म्हणजे रेन, किती पाऊस पडतो, आणि स्नो, जर बर्फ पडला तर बर्फ. ठीक आहे. रेन अँड स्नो. result in formation of major biomes such as desert. लिहिताय का तुम्ही? desert, rainforest, and tundra. लिहिता ना? आजचा जो लेसन आपण स्टार्ट करतोय, लेसनचं नाव आहे ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन्स. या लेसन मध्ये आपल्याला ऑर्गॅनिझम, त्याचा एन्व्हायरमेंट, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बायोम्स, अडॅप्टेशन्स ऑर्गॅनिझमने कसं केलेलं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम कोणते असतात, याबद्दल स्टडी करायचं. ठीक आहे.
तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगितलं की इकॉलॉजी काय. इकॉलॉजी, इको मीन्स ड्वेलिंग प्लेस. ड्वेलिंग प्लेस म्हणजे राहण्याची जागा म्हणजे इको. ठीक आहे. इकोज या शब्दापासून हा शब्द आला. इकोज मीन्स ड्वेलिंग प्लेस, राहण्याची जागा. लॉजी मीन्स स्टडी. ऑर्गॅनिझम जिथे राहतात त्या हॅबिटॅटचा स्टडी करणे म्हणजेच इकॉलॉजी. सांगतो काय, सर्व काही सांगतो. ऑर्गॅनिझम जिथे राहतात त्या हॅबिटॅटचा स्टडी म्हणजे काय, इकॉलॉजी. इकॉलॉजी स्टडीज अडॅप्टेशन्स ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम्स विथ देअर हॅबिटॅट. वेगवेगळे ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या हॅबिटॅट मध्ये राहतात. काही डेझर्ट मध्ये राहणारे असतील, मग त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये डेझर्टचे अडॅप्टेशन्स असतील. जर कोणी टुंड्रा रिजन मध्ये राहत असतील, टुंड्रा रिजन म्हणजे जिथे जिथे टेम्परेचर हे मायनस मध्ये असतं, म्हणजे जिथे खूप जास्त बर्फ पडतो. ठीक आहे. ते रिजन जे असतात ते टुंड्रा रिजन असतात. किंवा जिथे टेम्परेचर मायनस मध्ये असतं असे रिजन टुंड्रा रिजन असतात. टुंड्रा रिजन मध्ये ऑर्गॅनिझमची डायव्हर्सिटी कमी असेल, कमी स्पीशीज असतील, तिथे कमी अॅनिमल्स असतील, पण जे अॅनिमल तिथे असतील ते त्या टुंड्रा रिजन मध्ये राहण्यासाठी अडॅप्ट झालेले असतात. ठीक आहे. मग इकॉलॉजी मध्ये आपण काय स्टडी करतो, इकॉलॉजी मध्ये वेगवेगळे अडॅप्टेशन्स जे आहेत ऑर्गॅनिझमचे त्यांच्या हॅबिटॅट बरोबर असणारे अडॅप्टेशन्स आपण स्टडी. So variations in the intensity and the duration of temperature, variations in the rain and snow, हे जे आहेत हे दोन मेन फॅक्टर्स. बरोबर. टेम्परेचर मध्ये असलेलं व्हेरिएशन, किती वेळ सनलाइट आहे, इंटेन्सिटी किती आहे सनलाइटची, पाऊस किती पडतो, किंवा पाण्याचा सोर्स काय आहे, यानुसार बायोम्स जे आहेत ते फॉर्म झाले. ओके. बायोम म्हणजे काय, मेजर मोठ्या मोठ्या ज्या इकोसिस्टम आहेत त्यांना आपण बायोम असं म्हणतो. मोठ्या ज्या इकोसिस्टम असतात त्यांना आपण बायोम म्हणतो. फॉर एक्झाम्पल डेझर्ट आहे इकोसिस्टम, रेन फॉरेस्ट आहेत, टुंड्रा आहेत, हे सर्व मेजर बायोम्स आहेत. बायोम म्हणजे मेजर इकोसिस्टम आहे. पुढे लिहा, रिजनल अँड लोकल व्हेरिएशन्स. Regional and local variations within each biome. Regional and local variations within each biome lead to formation of variety of habitats. लक्षात द्या. लोकल जे व्हेरिएशन्स असतील, एखादा डेझर्ट इकोसिस्टम, त्या डेझर्ट इकोसिस्टम मध्ये पण काही लोकल व्हेरिएशन तुम्हाला दिसतील. डेझर्ट मध्ये एखाद्या ठिकाणी छोटासा लेक असेल तर त्याच्या आजूबाजूची इकोसिस्टम ही थोडीशी वेगळी असेल. का बरं, तिथले असलेले प्लांट्स किंवा अॅनिमल्सची संख्या थोडीफार जास्त असू शकते. ठीक आहे. म्हणजे रिजनल आणि लोकल जे व्हेरिएशन असतात प्रत्येक बायोम मध्ये, त्यामुळे वेगवेगळे हॅबिटॅट बनतात. ठीक आहे. वेगवेगळे हॅबिटॅट बनतात. ठीक आहे. आता आपण डिस्कस करूयात मेजर बायोम्स इन इंडिया. लिहिलं का तुम्ही हे? Yes, sir. येस. चलो, नाउ वी हॅव टू डिस्कस मेजर बायोम्स इन इंडिया. मी डायरेक्ट ड्रॉच करतो ही फिगर. सर्वात सोपे लेसन असतात. इकॉलॉजीचे सर्व लेसन इझी आहेत, अंडरस्टँडिंग साठी इझी आहेत. फक्त एकदा दोनदा रीड करावे लागतील, त्यांच्या कन्सेप्ट प्रॉपरली समजून घ्यावे लागतील आणि त्यावरचे एमसीक्यू तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. ठीक आहे. तर आता पाहूयात आपण ऑर्गॅनिझम अँड इट्स एन्व्हायरमेंट आपण स्टडी करतो. यामध्ये मी तुम्हाला दोन इम्पॉर्टंट फॅक्टर सांगितले जे हे मेजर बायोम फॉर्म होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. पहिला फॅक्टर मी तुम्हाला सांगितला, मीन अॅन्युअल टेम्परेचर म्हणजे काय, इंटेन्सिटी अँड ड्युरेशन ऑफ टेम्परेचर. एखाद्या एरिया मधलं टेम्परेचर काय आहे आणि तिथे रेनफॉल किती होतो, हे दोन फॅक्टर इम्पॉर्टंट. बरोबर. डिग्री सेल्सिअस मध्ये इथे टेम्परेचर घेतले आपण आणि मीन अॅन्युअल प्रेसिपिटेशन करू. मीन अॅन्युअल प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन म्हणजे रेनफॉल तुम्ही कन्सिडर करू शकता, स्नोफॉल कन्सिडर करू शकता इन सेंटीमीटर्स. ओके. किती पाऊस पडला, किती रेनफॉल झाला एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये. बरं, आता इथे
-15 पासून चालू होतो. -15 डिग्री सेल्सिअस, मग आहे -10 डिग्री सेल्सिअस, मग आहे -5 डिग्री सेल्सिअस, मग आहे 0 डिग्री सेल्सिअस, मग पुढे आहे 5 डिग्री सेल्सिअस, त्यापुढे आहे 10 डिग्री सेल्सिअस. असं करता करता आपल्याला पुढे जायचंय 15, 20, 25, ठीक आहे, आणि वरपर्यंत जाऊयात आपण 30 पर्यंत, 30 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आता इथे प्रेसिपिटेशन जे आपल्याला स्टार्ट करायचं, रेनफॉल 50 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर्स, त्यानंतर आहे 150, 200, 250, 300, 350, 400, तुम्ही पण ही फिगर माझ्याबरोबर ड्रॉ करू शकता. हे ऍव्हरेज प्रेसिपिटेशन आहे. 450 घेऊयात आपण मॅक्स टू मॅक्स. ठीक आहे. आता या पाऊस किती रेनफॉल आहे आणि किती ऍव्हरेज टेम्परेचर आहे त्यानुसार इथे वेगवेगळे बायोम्स कोणते इंडियामध्ये बनलेले आहेत ते आपण डिस्कस करू. किंवा ऑल ओव्हर द वर्ल्ड पण तुम्ही हे बायोम डिस्कस करू शकतात, कोणते कोणते असू शकतात. तर आर्टिक आणि अल्पाईन टुंड्रा रिजन मध्ये मी सांगितलं तुम्हाला जिथे सर्वात कमी टेम्परेचर असेल. सर्वात कमी टेम्परेचर म्हणजे -10 डिग्री सेल्सिअस च्या आसपास टेम्परेचर असेल आणि जिथे रेनफॉल किंवा प्रेसिपिटेशन हे 125 च्या आसपास असेल. ठीक आहे. आणि टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअसच्या पेक्षा जास्त वर जात नाहीये. ठीक आहे. हा वाला रिजन तुम्ही कन्सिडर करू शकता. याला बोलायचं टुंड्रा रिजन. टुंड्रा रिजन कुठे असणार? आर्टिक रिजन मध्ये. आर्टिक, अंटार्क्टिक आणि अल्पाईन. अल्पाईन म्हणजे काय? उंच जे एरिया असतात त्यांना तुम्ही अल्पाईन म्हणू शकता. आर्टिक अँड अल्पाईन टुंड्रा. बघा टुंड्रा रिजन किती कुठे असतील? जिथे ऍव्हरेज प्रेसिपिटेशन हे 150 असेल स्नोफॉल तिथे कन्सिडर करू आपण, आणि टेम्परेचर -10 ते 0 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल. 0 पेक्षा वर नाही जाणार टेम्परेचर. तो वाला रिजन आहे आर्टिक आणि अल्पाईन टुंड्रा. ठीक आहे. त्यानंतर बघू आपण डेझर्ट वाला रिजन. डेझर्ट मध्ये टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस रात्रीचं कमीत कमी टेम्परेचर, आणि दिवसाचं टेम्परेचर हे खूप जास्त असू शकतं, पण आपण ते घेऊयात 25 च्या आसपास. ठीक आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे डेझर्ट साठी पावसाचं प्रमाण, जे 50 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल. 50 सेंटीमीटर पेक्षा कमी. ठीक आहे. हा वाला रिजन असेल डेझर्ट. ठीक आहे. आता तिसरा रिजन घेऊ आपण ग्रासलँड, जिथे 50 सेंटीमीटर पासन 100 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. 50 पासन 100 पर्यंत जिथे पाऊस पडतो. ना 50 पासन 100 पर्यंत जिथे पाऊस पडतो, आणि टेम्परेचर जे असेल ते 0 पासन पुढे असेल. 0 पासून 25 च्या पुढे पण असू शकतं, 25 च्या आसपास टेम्परेचर असेल. तो असेल ग्रासलँड वाला रिजन. ग्रास एकत्र एकत्र का काढलं म्हणजे सर्व ते अॅन्युअल टेम्परेचर नुसार आणि प्रेसिपिटेशन नुसार, रेनफॉल नुसार काय काय व्हेरिएशन होतात ते तुम्हाला दिसतंय. कोणत्या रिजन मध्ये किती टेम्परेचर असेल असं. त्यानंतर असतात ट्रॉपिकल फॉरेस्ट. ट्रॉपिकल फॉरेस्ट म्हणजे असे फॉरेस्ट जिथे खूप जास्त पाऊस पडतो. जसं की आपले मेघालय, आपला जो रिजन आहे ना मेघालय, त्या मेघालयामध्ये पाऊस जो असेल
तो 150 पासून 150 सेंटीमीटर पासून 400 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. आणि टेम्परेचर जे असतं ते 20 ते 25 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असतं. ठीक आहे, म्हणून तुम्ही याला असं काढू शकता. बघा हा वाला रिजन, हा वाला रिजन इंडिकेट करतोय ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. ट्रॉपिकल म्हणजे उष्ण रिजन मध्ये असलेला रेन फॉरेस्ट. दिस इज ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट मध्ये खूप जास्त पाऊस पडतो. ठीक आहे. येस सर. आता या रिजन मध्ये खूप जास्त पाऊस पडतो, म्हणून 150 पासून 400 पर्यंत कमीत कमी पाऊस पडेल 150 सेंटीमीटर, मॅक्स टू मॅक्स 400-450 पर्यंत. टेम्परेचर जे असेल 20 to 25 डिग्री सेल्सिअसच्या आसपास. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. ग्रासलँड मध्ये टेम्परेचरचं व्हेरिएशन जे आहे ते 0 डिग्री सेल्सिअस पासून 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला दिसतं. डेझर्ट मध्ये जे टेम्परेचरचं व्हेरिएशन आहे ते 5 डिग्री सेल्सिअस पासून 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला दिसतं. डेझर्ट मध्ये जो पाऊस पडणार आहे तो खूप कमी पडणार आहे, म्हणजे रेनफॉल जे असणार आहे ते 50 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल. ठीक आहे, मॅक्स टू मॅक्स 50 सेंटीमीटर असेल. ठीक आहे. त्यानंतर जर आपण आर्टिक आणि अल्पाईन टुंड्रा मध्ये बघितलं तर टेम्परेचर जे आहे ते -10 डिग्री पासून 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे. 0च्या वरती टेम्परेचर जात नाहीये, 0च्या खालीच टेम्परेचर. आणि ऍव्हरेज रेनफॉल किंवा स्नोफॉल जो आहे तो 150 सेंटीमीटर पर्यंत आहे. ओके, आता आणखी एक फॉरेस्ट राहिलाय जो आहे टेम्परेट फॉरेस्ट. टेम्परेट म्हणजे युरोपियन रिजन मधला जो फॉरेस्ट असतो ना, जिथे टेम्परेचर कमी असतं, अशा रिजनला आपण टेम्परेट. ठीक आहे, जिथे टेम्परेचर कमी असतं त्याला टेम्परेट. टेम्परेट रिजन मध्ये जो स्नोफॉल असेल किंवा जो पाऊस असेल ना तो 50 सेंटीमीटर पेक्षा पुढे असतो. 50 सेंटीमीटर टू 200 एवढा पाऊस इथे पडेल. म्हणजे इथनं आपल्याला या 50 पासून घ्यावं लागेल. ठीक आहे, या 50च्या पुढे घ्या थोडंसं, याला 50 पासून ते पुढे घ्यायचं. आणि टेम्परेचरचा जो रिजन असेल हा टेम्परेट रिजन आहे. टेम्परेट म्हणजे टेम्परेचर ऑप्टिमम राहणार. तर हे असतं 10 डिग्री सेल्सिअस पासून पुढे. 10 डिग्री सेल्सिअस ते 22-23 डिग्री सेल्सिअसच्या आसपास इथे नॉर्मल टेम्परेचर राहतं. ओके, मग तुम्हाला हे 10 डिग्रीच्या वर घ्यावं लागेल. हे 10 डिग्रीच्या वर. ठीक आहे, 10 डिग्री ते टेम्परेचर पासून वर घ्या. ऍव्हरेज रेनफॉल जे असेल ते 200 to 250 दाखव. 20-22 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर असेल. हा वाला रिजन, हा वाला रिजन जो आहे हा इंडिकेट करतोय तुम्हाला टेम्परेट फॉरेस्ट. ठीक आहे, लक्ष द्या. याला म्हटलं आपण टेम्परेट फॉरेस्ट. आता इथे काय दाखवले रे आपण? मी तुम्हाला म्हटलं की अर्थवर वेगवेगळे बायोम्स आहेत, वेगवेगळे हॅबिटॅट. वेगवेगळे हॅबिटॅट आहेत अर्थ. बायोम्स आहेत. मेजर बायोम म्हणजे काय? वेगवेगळ्या टेम्परेचर नुसार अर्थच्या आणि किती पाऊस पडतो त्यानुसार काही रिजन फॉर्म झाले. त्यापैकी एक बघा, आर्टिक आणि अल्पाईन टुंड्रा एक रिजन आहे. ठीक आहे, जिथे हिमालयाचे शिखर असतील, हिमालयाचे टिप्स असतील नाही का, हिमालयन रिजनचे जे टिप आहे तिथे पण काय असतं, खूप टेम्परेचर कमी असतं कारण तिथे बर्फ पडत असतो. तो वाला रिजन झाला अल्पाईन. कळतंय? आर्टिक आणि अंटार्क्टिक रिजन जे आहेत, पोलर रिजन आहेत, ते सुद्धा टुंड्रा रिजन आहे. कळतंय का? तिथे -10 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअसच्या आसपास टेम्परेचर असेल. रेनफॉल जो असेल तो 150 पर्यंत असेल. त्यानंतर हा बघा ग्रासलँड वाला रिजन. ग्रासलँड वाला जो रिजन आहे इथे 0 डिग्री सेल्सिअस पासून 26-27 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर दिसतं. पण ग्रासलँड मध्ये जो रेनफॉल आहे तो 150 पर्यंत आहे. रेनफॉल ग्रासलँड मध्ये पण किती? 150 पर्यंत आहे किंवा 100च्या आसपास दिसतो तुम्हाला. 100-150च्या आसपास. त्यानंतर जो डेझर्ट आहे त्या डेझर्ट मध्ये पाऊस खूप कमी असणार. ठीक आहे, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट मध्ये खूप जास्त पाऊस असतो. सर्वात जास्त पाऊस तुम्हाला ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट मध्ये दिसेल. ठीक आहे, आता आणखी एक टाईपचं फॉरेस्ट असतात, यांना म्हणतो आपण कोनिफेरस फॉरेस्ट. जिम्नोस्पर्म माहिती आहे तुम्हाला, ज्याला आपण पायनस म्हणतो. जर तुम्ही हिमालयन रिजन मध्ये कधी गेले किंवा हिमाचल प्रदेश मध्ये बघितलं, जम्मू काश्मीरच्या रिजन मध्ये बघितलं, तर तुम्हाला तिथे अशी उंच झाडं दिसतात, अशी क्रिसमस ट्री सारखी. ही अशी असे जे ट्री आहेत ना यांना कोनिफेरस म्हणतो.
जे कोन बनवतात असे ट्री म्हणजे जिम्नोस्पर्म म्हणजे कोनिफेरस. हे कोनिफेरस जे आहेत ज्या रिजन मध्ये सापडतात त्या रिजन मधलं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस पासून ते 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत असू शकतं. ठीक आहे. आणि इथला जो रेनफॉल असतो तो रेनफॉल 50 सेंटीमीटर पासनं 250 पर्यंत असू शकतो. ठीक आहे. 50 पासनं 250 पर्यंत रेनफॉल यांचा असू शकतो. समजतंय का? की 50 पासनं 250 पर्यंत रेनफॉल आहे. इथून पुढे तुम्हाला रेनफॉल घ्यावा लागणार 250 पर्यंत. आणि मग या रिजनला आपण दाखवू शकतो 0 पासनं आपल्याला दाखवायचं त्याला. 0 पासनं टेम्परेचर जे असेल ते 15 पर्यंत असेल. 0 पासून तुम्ही 15 थोडंसं 15 च्या अलीकडे घ्या याला. आणि हा जो रिजन असेल हा रिजन 250 पर्यंत दाखवा. 250 पर्यंत हा वाला रिजन दाखवला. ठीक आहे. हा जो आहे ना दिस रिजन इज इंडिकेटिंग द कोनिफेरस फॉरेस्ट. कोणते फॉरेस्ट येते? कोनिफेरस फॉरेस्ट. बघा मग आता इथे सगळे मेजर बायोम्स या फिगर मध्ये आहेत. सर्व मेजर बायोम जशी बुक मध्ये फिगर दिली तशीच तशी मी डेक्टो नाही काढलेली, पण इथे मी तुम्हाला रिजन सांगितलेत कोणते कोणते आहेत. ठीक आहे. कोनिफेरस फॉरेस्ट आहे याचं एक्झाम्पल घेता येईल आपल्याला. हिमाचल प्रदेश असेल, जम्मू काश्मीर असेल. ओके. हे जे आहेत हे कोनिफेरस फॉरेस्ट आहेत इंडियामध्ये. अल्पाइन टुंड्रा वाले रिजन जर आपण विचारात घेतले तर अल्पाइन टुंड्रा वाला रिजन तुम्ही कन्सिडर करू शकता. हिमालयन रिजन जे आहे त्याचे टिप हिमालयन रिजनचे टिप ते कन्सिडर करू शकता. ओके. जम्मू आणि काश्मीर मध्ये जो काही बर्फ पडतो तो वाला रिजन तुम्ही त्याला आर्टिक सारखा कन्सिडर करू शकता किंवा त्याला तुम्ही टुंड्रा सारखा कन्सिडर करू शकता. डेझर्ट रिजन आहे आपल्याकडे. डेझर्ट रिजन तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे जो काही डेझर्ट आहे त्या डेझर्ट वाला रिजन इथे तुम्ही त्यासाठी कन्सिडर करू शकता. टेम्परेट फॉरेस्ट जे आहेत इंडियामध्ये ऍक्च्युली इंडियामध्ये जे फॉरेस्ट आहेत ट्रॉपिकल आहेत सर. ठीक आहे. आपल्याकडे टेम्परेट फॉरेस्ट जनरली सापडत नाहीत. आपल्याकडे जे फॉरेस्ट आहेत ते ट्रॉपिकल आहेत. ट्रॉपिकल म्हणजे जिथे आपला पूर्ण इंडिया जो असेल तो ट्रॉपिकल रिजन मध्ये येतो. जिथे उष्णता जास्त असते त्या रिजनला म्हणतो आपण ट्रॉपिकल रिजन. ठीक आहे. ग्रासलँड सुद्धा आहेत आपल्याकडे आणि जे ग्रासलँड इंडियामध्ये ते ट्रॉपिकल ग्रासलँड, टेम्परेट ग्रासलँड नाहीये. म्हणून आपल्याकडे ग्रासलँडच्या कडे असलेलं टेम्परेचर पण 10 डिग्री सेल्सिअसच्या पुढे आसपास असतं. ठीक आहे. सो दीज आर द डिफरंट यू कॅन सी द एरियाज और डिफरंट बायोम्स. हे सगळे वेगवेगळे काय आहेत? बायोम्स आहेत. झालं का? हॅलो. Yes, sir. ओके. आता आपण डिस्कस करू की हे सर्व फॉर्म का झाले. हे फॉर्म झाले याच्या मागे दोन फॅक्टर्स आहेत. एक म्हणजे कोणता सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे टेम्परेचर. दुसरा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे अॅन्युअल प्रेसिपिटेशन म्हणजे पडणारा पाऊस. आणि टेम्परेचर हे दोन इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत हे बायोम फॉर्म होण्यासाठी. सो पहिले फॅक्टर्स जे आहेत ते आहेत अबायोटिक फॅक्टर्स. मग या अबायोटिक फॅक्टर्स बद्दल आपण डिस्कशन करूया. ठीक आहे. सो लेट अस डिस्कस अबाउट दीज अबायोटिक फॅक्टर्स. लिहा त्यामध्ये मेजर अबायोटिक फॅक्टर्स. पहिला लिहा त्यामध्ये टेम्परेचर. लिहा average temperature on the land. Average temperature on the land varies seasonally. Varies seasonally. It decreases
from equator towards the poles. Towards the poles. And from plains, 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 to tops of mountain. बघा, ऍव्हरेज टेम्परेचर तुम्हाला माहिती आहे की ऍव्हरेज टेम्परेचर जे असतं लँडचं ते सीझन नुसार व्हॅरी होतं, बरोबर. विंटर मध्ये कमी असेल, समर मध्ये जास्त असेल टेम्परेचर, बरोबर. जो अर्थचा इक्वेटोर आहे, सपोज ही अर्थ आहे, अर्थचा जो इक्वेटोर असणार आहे त्या इक्वेटोरला टेम्परेचर हे नेहमी जास्त असतं, लक्षात ठेवा. इक्वेटोरच्या आसपास जे काही कंट्रीज असतील त्या कंट्रीज मध्ये टेम्परेचर जास्त असणार. इक्वेटोर पासून जसं जसं आपण दोन्ही पोल कडे जाणार आहोत टेम्परेचर जे असेल ते कमी होत जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही प्लेन पासून म्हणजे सी शोअर पासून जसं जसं तुम्ही उंचावर जाल तसं तसं सुद्धा टेम्परेचर काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार. ते पण लिहिले आपण, फ्रॉम प्लेन टू द टॉप ऑफ द माउंटेन टेम्परेचर कमी होत जात. ठीक आहे. लिहा पुढे. इट रेंजेस फ्रॉम sub-zero level in polar areas to high altitudes पोलर एरियाज. ठीक आहे. पोलर एरिया मध्ये टेम्परेचर किती असू शकतं, सब-झिरो लेवल पर्यंत असू शकतं. पोलर एरिया मध्ये सब-झिरो लेवल म्हणजे 0°C किंवा त्यापेक्षा कमी इथे टेम्परेचर असू शकतं पोलर एरियाज मध्ये आणि हाय अल्टिट्यूड. ठीक आहे. पुढे लिहा. इन ट्रॉपिकल डेझर्ट्स एक मिनिट वर घ्या ना. झालं का. in tropical deserts it can be more than 50°C. more than 50°C 50°C पेक्षा जास्त जाऊ शकते टेम्परेचर ट्रॉपिकल डेझर्ट मध्ये ड्युरिंग समर सीझन मध्ये हे टेम्परेचर ट्रॉपिकल डेझर्ट मध्ये 50°C पेक्षा जास्त जाऊ शकतं. सर सब-झिरो लेवल म्हणजे 0 किंवा त्यापेक्षा खाली. पोलर रिजन मध्ये -10 दाखवलं ना आता आपण, त्या एक फिगर ड्रॉ केली आपण आता, त्यामध्ये बायोम्स दाखवले, त्यामध्ये दाखवलं ना -10 पासून ती 0°C पर्यंत टेम्परेचर असतं अल्पाईन आणि टुंड्रा रिजनचं. टुंड्रा रिजन म्हणजे पोलर रिजन. ठीक आहे. ट्रॉपिकल रिजन मध्ये टेम्परेचर 50°C किंवा त्यापेक्षा जास्त जाऊ शकतं. पुढच्या लाईन मध्ये टेम्परेचर affects the kinetics of enzymes. Affect the kinetics
of enzymes. Kinetics of enzymes. Kinetics of enzymes, and through it controls basal metabolism. Basal metabolism. Activity and physiological functions. व्यवस्थित लिहून घ्या. इथे टेम्परेचरचा रोल दिलाय आपण. टेम्परेचर मध्ये किती व्हेरिएशन असू शकतं अर्थवर ते सांगितलं आणि त्याचा रोल पण दिलाय. टेम्परेचर जे आहे एन्झाईम कायनेटिक्स जे आहे त्याला अफेक्ट करतं. एन्झाईम कायनेटिक म्हणजे एन्झाईमचं फंक्शनिंग जे आहे त्याला अफेक्ट करतं टेम्परेचर. कारण बघा, जर सपोज मँगो ट्री असेल, ऐकून घ्या, मँगो ट्री असेल तर मँगो ट्री इंडियामध्ये येईल, आफ्रिकामध्ये येईल, बरोबर, दुबईमध्ये पण येईल. जिथे ट्रॉपिकल रिजन आहे, जिथे उष्णता जास्त आहे त्या ठिकाणी मँगोला मँगो येतील. ठीक आहे. पण मँगो जर तुम्ही कॅनडाला लावलं, कॅनडामध्ये लावला, युरोपमध्ये लावला तर तिथे नाही येणार. का बरं? कारण मँगो ट्रीचं मेटाबॉलिझम जे आहे, बेसल मेटाबॉलिझम जे आहे, ते त्याचे एन्झाईम जे आहे ते ज्या टेम्परेचरला फंक्शन करतात ते टेम्परेचर आहे ट्रॉपिकल रिजन वाला. कळतंय? जर एखादा स्नो लिपर्ड असेल तर तो स्नो लिपर्ड तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणून नाही ठेवू शकत, कारण महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर जास्त असेल. तुम्ही त्याला केरळामध्ये नाही ठेवू शकत, तुम्ही त्याला तमिळनाडूमध्ये नाही ठेवू शकत स्नो लिपर्डला. कळतंय? म्हणजे नॅचरली नाही ठेवू शकत. का बरं? कारण त्याच्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर अडॅप्ट झालेलं आहे की ते लो टेम्परेचरला राहील तो स्नो लिपर्ड. कळतंय? म्हणजे जर टेम्परेट रिजन मध्ये येणारे प्लांट किंवा अॅनिमल्स राहणारे जे टेम्परेट रिजन मध्ये आहे, टेम्परेट म्हणजे कमी टेम्परेचरला राहणारे, ते ट्रॉपिकल रिजन मध्ये राहू शकत नाही. का? कारण एन्झाईम जो आहे तो त्या एन्झाईमचं फंक्शनिंग हे टेम्परेचरवर सुद्धा डिपेंडंट आहे. म्हणजेच टेम्परेचर एन्झाईमच्या कायनेटिक्सला अफेक्ट करतो आणि त्याद्वारे बेसल मेटाबॉलिझम, ऍक्टिव्हिटी आणि जे काही फिजिओलॉजिकल फंक्शन्स आहेत त्याला अफेक्ट करतो. समजते का तुम्हाला? येस सर. येस. आता पुढचा फॅक्टर आपल्याला डिस्कस करायचा आहे. ट्रॉपिकल डेझर्टच्या लाईन मध्ये ऍट डे टाइम असं मेन्शन करावं लागेल. ट्रॉपिकल रिजन मध्ये डे टाइम ज्यावेळेस सनलाईट असेल त्यालाच आपण कन्सिडर करतो टेम्परेचर. ठीक आहे. आता सनलाईट जरी नसेल तरी पण जे टेम्परेचर असेल ते एवढं फॉल नाही होणार आहे ट्रॉपिकल रिजन. कळतंय का? सनलाईट असेल किंवा सनलाईट नसेल तर तिथे ऍव्हरेज टेम्परेचर घेतलेलं असतं. समजतंय? ते जे टेम्परेचर घेतलं जाईल ते ऍव्हरेज घेतलं जाईल आणि ऍव्हरेज घेतोय आपण तिथे. याचा अर्थ डे टाइम, नाईट टाइम सर्वांचं मॅक्सिमम आणि मिनिमम सर्व टेम्परेचर कन्सिडर करून एक त्याचा ऍव्हरेज काढलं जाईल. दिवसाला तू सपोज 24 तासामध्ये 24 टेम्परेचर घेतले, प्रत्येक तासाला एक एक टेम्परेचर घेतलं आणि त्याला डिवायडेड बाय 24 केलं की तुला ऍव्हरेज टेम्परेचर मिळेल. तर ते ऍव्हरेज टेम्परेचर जे आहे ना ते ट्रॉपिकल रिजन मध्ये, डे टाइम लिहिण्याची गरज नाहीये. ऍव्हरेज टेम्परेचर जे आहे, ऍव्हरेज टेम्परेचर म्हणजेच तुम्ही ऍव्हरेज घेतलं ते ट्रॉपिकल रिजन जे असेल तिथे ऑलवेज जास्त असतं. ठीक आहे. ट्रॉपिकल रिजन जनरली कुठे आहे? जिथे इक्वेटर आहे. इक्वेटर जिथे असतो तिथे ट्रॉपिकल रिजन. आणि जसं तुम्ही या ट्रॉपिकल रिजन कडनं पोलर रिजन कडे जाणार तसं तसं तो रिजन टेम्परेट होत जातो. ठीक आहे. हे रिजन इथे टेम्परेट असणार आणि हा रिजन काय असणार? इकडचा पोलर असणार. चलो आता पुढचा फॅक्टर आपल्याला डिस्कस करायचा तो आहे वॉटर. 1 मिनिट बाकी. ऍव्हरेज टेम्परेचरचा फॉर्म्युला काय होता? ऍव्हरेज टेम्परेचर कसं काढणार? सपोज 24 फॉर्म्युला वगैरे काही नाही, पण ऍव्हरेज कसं काढतो आपण? सपोज 24 आवर्स आहे. ठीक आहे. प्रत्येक आवर मध्ये तू टेम्परेचर चेक केलं, प्रत्येक आवर मध्ये टेम्परेचर चेक केलं, जेवढे टेम्परेचर मिळाले त्यांना तू प्लस केलं, प्लसला कशाने डिवाइड केलं? 24 ने डिवाइड केलं. तर तुला काय मिळेल? ऍव्हरेज टेम्परेचर मिळेल ना. समजतंय ना? हा सर.
जेवढे टेम्परेचर मिळाले तुला दिवसातनं ते सर्व तू प्लस करणार आणि त्याला त्या नंबरने डिवाइड करणार, ते तुला ऍव्हरेज टेम्परेचर मिळून जाईल. ठीक आहे. आता हा लेक्चर बंद होईल, त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांनी तुम्ही जॉईन करायचं. ठीक आहे. पुन्हा 10 मिनिटांनी जॉईन करायचं. तोपर्यंत हे रीड करा तुम्ही. ठीक आहे. जे आता शिकवलंय मी तुम्हाला ते एकदा रीड करा त्या 10 मिनिटांमध्ये. ओके, चलो.